अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचं रिक्रिएशन करण्यात येते आणि ती थेट दृश्य आपण पाहतो। आपण पाहिलं एन्काउंटर झाल्यामुळे अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आणि बदलापूरचं जे प्रकरण होतं लहान मुलींवर अत्याचार झाल्यामुळे त्याच्यावर कारवाई सुरू होती, मात्र या एन्काउंटरमध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आणि हा एन्काउंटर कसा झाला, जो काही प्रकार घडला त्या संबंधी रिक्रिएशन केलं जात आहे आणि त्या संदर्भातली ही दृश्य आपण सध्या पाहतोय। बऱ्याच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली, त्यानंतर बरीच चौकशी सुद्धा झाली, कोर्टाने आदेश दिले आणि अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरचं रिक्रिएशन सध्या होते आणि ती दृश्य आपण पाहतोय। अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत आहेत। निकेश, आणि या संदर्भात अधिक जाणून घेत आमचे प्रतिनिधी निकेश आपल्यासोबत आहेत। निकेश, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हा, येतोय। हा, बोला। नक्कीच आपण जर पाहतोय की अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातले जो याचिकाकर्ते आहेत वकील अमित कटारनवरे हे आता ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणी आता तपास करतायत। ते स्वतः रिक्रिएशन करण्यासाठी, क्राईम सीन रिक्रिएशन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीच ते जो तळोजा कारागृह आहे ज्या ठिकाणाहून अक्षय शिंदेला पोलीस घेऊन निघालेले संध्याकाळी 5:30 वाजता, बरोबर त्याच वेळेला 5:30 वाजता अमित कटारनवरे हे देखील गाडी घेऊन निघालेले आहेत। आता ही गाडी 5:30 वाजता निघाल्याच्या नंतर ही गाडी मुंब्रा बायपास रोडवरती किती वाजता पोहोचते याची तपासणी जी आहे ते ऍडव्होकेट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जर आपण पोलिसांच्या जबाबामध्ये जर पाहिलं तर 5:30 वाजता अक्षय शिंदेला पोलीस जे आहेत ते कारागृहातून घेऊन निघालेले होते आणि 6:15च्या दरम्यान त्या पोलिसांची गाडी जी आहे ती मुंब्रा बायपास रोडवरती पोहोचली होती आणि त्याच दरम्यान घटना घडली होती। त्यामुळे आता ऍडव्होकेट अमित कटारनवरे जे आहेत ते स्वतः 5:30 वाजता निघालेले आहेत। आता ऍडव्होकेट यांची गाडी मुंब्रा बायपास पर्यंत नेमकी किती वाजता पोहोचते त्याचं काउंटडाऊन जे आहे ते अमित कटारनवरे जे आहेत ते करणार आहेत। त्याचप्रमाणे ज्या वेळेला गुन्हा घडला त्यावेळेला कळवा रुग्णालयात अक्षय शिंदे बरोबर, आणि यामध्ये आणखी आता काय तपासात समोर होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। निकेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।